हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या सर्व लडक्या ताईंना आणि मैत्रिणींना शुभ सकाळ. आणि सगळ्यांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळचे वाजले आहेत 9 आणि माझं सगळं आंघोळ वगैरे झालेले आहे. आणि म्हणलं आज रविवार आहे, कपडे भरपूर पडले होते धुण्यासाठी. तर म्हणलं आज पटकन पहिले कपडे धुवून टाकायचे, कारण पावसाचे दिवस आहेत, सतत पाऊस येत असतो. आणि कपडे कसं आहे, ते सकाळ सकाळ धुतले तरच ते लवकर वाळतात. तर म्हणलं पहिल्यांदा आंघोळ केले, पहिलं आपलं कपडे धुवायचे आणि नंतरच बाकीच्या सगळ्या कामांना लागायचं. कारण आज मला खूप काम आहे, कारण मला रॅकवरची सगळी भांडी घासायची आहेत, खूप खराब झालेले आहेत, सगळे धूळ वगैरे बसलेले आहे. कारण माझं रॅक जे आहे ना, ते असं गॅलरीच्या साईडला असल्यामुळे ओपन दरवाजा सतत असतो आणि त्यामुळे ती बाहेरून जी धूळ येते ना, ती सगळी रॅकवरती बसते. तर म्हणलं पहिल्यांदा सकाळी सगळे कपडे वगैरे धुवून टाकायचे. आणि रविवारचा दिवस असल्यामुळे कसं असतं, रविवारी खूप कपडे असतात. आणि बघा, मी सगळ्या मुलं गावाला गेली होती, त्यांचे कपडे वगैरे आलेले तसेच ठेवले होते आणि मग ते काढले होते धुण्यासाठी. म्हणलं आज धुवून टाकायचे. म्हणलं नंतर उद्या सोमवारपासून कामाला चाललं का मग एकतर टाईम भेटत नाही, सकाळची ड्युटी असते लवकर. तर मग मी आज सगळे कपडे काढलेले आहेत, मुलांचे वगैरे धुवून ठेवले. तर आणि ऊनही खूप छान पडलं होतं आज, त्यामुळे म्हणलं लवकर कपडे धुतले ना तर लवकर वाळतात. एकतर पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाही, त्याचा घाण वास येतो. म्हणून म्हणलं नको, म्हणलं आता उशीरपर्यंत ठेवायला, पटकन आपलं आंघोळ झाले लगेच कपडे धुवून टाकायचे. तर मग मी कपडे वगैरे धुतले आणि टेरेसला आले. तर टेरेसला ह्या अशा सळ्या वगैरे लावलेल्या आहेत सगळ्या खालच्यांनी कोणीतरी. तर त्याच्यावरती खूप मस्त असे कपडे वाळत घालायला येत आहेत, त्याला दोरी वगैरे बांधायची काहीच गरज नाही आणि असं वारं जरी आलं तरी त्याच्यावरून पडत नाहीत. तर बघा, हा परिसर सगळा होता. तर बघा, मी नाश्ता वगैरे काहीही केला नव्हता आणि लगेच सकाळी पहिलं म्हणलं सगळी भांडी काढायची. आणि मग तोपर्यंत भांडी काढेपर्यंत मी तरी गॅसवरती भात लावला होता एका साईडला शिजत, आणि वरणही ठेवलं होतं. कारण की मुलांना भूक लागणार, वरण भात हे केलंच पाहिजे म्हणून मी अगोदर डाळ शिजायला घातली, भात शिजायला घातला भरपूर, आणि नंतरनंच बाकीच्या कामांना सुरुवात केली. म्हणलं आपलं सगळं रॅक वगैरे रिकामं होईपर्यंत भातही शिजतोय आणि डाळही शिजते, नंतरनं त्यांना वरण भात करून द्यायचं. जास्त स्वयंपाकाचं टेन्शन घ्यायचं नाही अशा दिवशी, कारण खूप लोड होतो. असं काम असेल ना काही एक्स्ट्राचं तर जास्त मी स्वयंपाकाचा लोड घेत नाही, थोडंसंच काहीतरी करायचं, भात वगैरे असं, आणि बस मग मुलांनाही ते आवडतं. तर बघा, रॅकवरती आता कसं आहे, ते सुट्टी असल्यामुळं कुठलेही सामान कसंही ठेवलं होतं, व्यवस्थित काहीच नव्हतं. ते सगळे भांडी कुठेही कशी मांडलेली असतात मुलांनी ते. तर म्हणलं आज व्यवस्थित सगळं ठेवायचं, कारण किचनमध्ये ना रॅकवर जर पसारा असेल ना तर स्वयंपाक करायला अजिबात मन लागत नाही आहे. सगळी ती धूळ ती बघून ना कसं तरी वाटतं असं. त्यामुळे म्हणलं आज सगळं क्लीन करायचं आणि नंतरनंच सगळं काय असेल ते बघायचं स्वयंपाकाचं, घरातल्या कामाचं. कारण मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का, महत्त्वाचं काम घरातलं कपडे असतात. आणि जर कपडे जर राहिले आणि तुम्ही सगळं काम करा, अजिबात वास वाटत नाही की आपलं काम सगळं झाले. सगळं काम जागेवर असलं आणि कपडे जर धुवून पहिले वाळत टाकले ना तरी भारी वाटतं. तर बघा, माझा मुलगा मला मदतीला आलेला आहे. त्याला म्हणलं मला मदत करू लागा, म्हणलं एकतर माझा पाय दुखतोय, सगळ्यांनी मिळून मला मदत करायची. तर हा आलेला आहे मला मदत करायला. कारण मी सगळी रॅकवरची भांडी मी बाहेर ठेवलेली आहेत गॅलरीमध्ये, कारण किचनमध्ये जागा खूप छोटी आहे, त्यामुळे ते काही तिथं मांडता येत नाही जास्त, कारण सारखं ये जा करावं लागतं, मुलं येतात सगळे येतात, त्यामुळे तिथं सगळी खूप गर्दी होते. त्यामुळे मी सगळी भांडी काढून गॅलरीमध्ये पहिल्यांदा मांडलेली आहेत, कारण गॅलरीमध्ये कोणच जात नाही तिथे. तर बघा, आणि रॅकच्या वरती ती अशा भरपूर जाळ्या झाल्या होत्या, आणि सुट्ट्या असल्यामुळे जरा थोडंसं गावाला गेल्यामुळे पण ती जाळ्या वगैरे खूप झाल्या होत्या, आणि त्याला काही टाईम भेटलाच नाही मला काढायला. म्हणलं आज सगळं एकदम स्वच्छ करायचं, जाळ्या वगैरे झाडून सगळं काढून घेतले एकदम. आणि ते काय झाले, घरामध्ये ते कोष्टे असतात ना आणि झुरळं ते खूप झालेले आहेत. ते ना असं रोजच्या रोज जरी जाळी काढली ना तरी लगेच दुसऱ्या दिवशी ती जाळी झालेलीच असते तिथं, कितीही तुम्ही काढा. ते त्यांचं काम रोजच करत असतात, जाळी बनवायचं त्यांचं कामच आहे, जाळी बनवणं. आपण कितीही काढण्याचा प्रयत्न केला तर ते तिथं असतीच जाळी. तरी त्याने कितीही त्यांचा प्रयत्न केला तरी आपण आपलाही प्रयत्न थांबवायचा नाही, आपण आपलाही हात फिरवत राहायचं असते ते. त्यामुळे स्वच्छता ही राहतेच कायम. आणि सारखा हात फिरला ना तरी स्वच्छही राहतं सगळं घरामधलं, आपलं जे काय कुठल्या वस्तू असतील काय असतील तर ते. तर सगळ्या जाळ्या वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत, आणि कापड घेतलेलं आहे निरम्याचं पाणी करून, आणि त्याने स्वच्छ असं मी सगळं पूर्ण रॅक पुसून घेणार आहे. घेतले बघा ते आता.
कारण रॅकचा कलर असा काळा कलर दिला होता, त्यामुळे त्याच्यावरची धूळ जरी थोडी जरी बसली ना तरी असं ते घाण दिसायला लागतं. तर प्रत्येक छोट्या छोट्या सगळ्या मी असं व्यवस्थित सगळं पुसून घेते. कितीही काम असलं काय असलं तरी ह्या अशा गोष्टींना खूप टाईम द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. असं म्हणून चालत नाही मी कामाला जाणार आहे, मला वेळ भेटत नाही, काय नाही. वेळ हा कधीच भेटत नसतो आपल्याला. वेळ हा आवर्जून काढायचीच गोष्ट आहे. तर बघा गॅलरीमध्ये पसारा कसा ठेवलेला होता माझ्या मुलाने. आणि बघा, आणि ज्या बरण्या वगैरे जे सगळं सामान होतं ना बरण्यांमध्ये, डाळी, साखर, तांदूळ वगैरे सगळं, तर ह्या कॅरीबॅगा मी कधीही टाकून देत नाही. बाजारनं आणलेले असतात ना आपले काही, तर मी त्या कॅरीबॅगा एका बॅगमध्ये घडी करते आणि एका बरणीमध्ये असं ठेवून देते. मी कधीही कॅरीबॅगा फेकून देत नाही आहे. कसं असतं, काही काही जणांना सवय असते कॅरीबॅगा आले का फेकून द्यायच्या, पण तसं नाही करायचं. आपण कॅरीबॅग आणली का त्याची घडी करायची आणि त्याच्यासाठी एक बरणी करायची मोठी, आणि त्याच्यामध्ये त्या अशा घड्या करून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला असं कधीही काही उपयोगाला येतात. ऐन वेळेला मग आपण काय करायला गेलं तर आपल्याला ते भेटत नाही. तर बघा माझ्या सगळ्या कॅरीबॅगांमध्ये मी सगळं असं सगळं जे सामान आहे ना घरामध्ये, जे आपलं बाजार भरलेला, मी ते सगळं त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून एकही असं डब्बा नको राहायला म्हणलं. सगळं पूर्ण मी काढलेलं आहे किचन रॅकमधलं सामान. त्यामुळे सगळ्यांचं मधलं सामान मी कॅरीबॅगमध्ये ओतून ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं मी ते रॅक क्लीन केलेलं आहे आणि त्याच्यावरती सगळं ते सामान ठेवलेलं आहे, जेणेकरून पटपट पटपट भांडे आपल्याला घासून मांडता येतात. तोपर्यंत मुलं तर बोलतच होती, भूक लागले, आम्हाला काहीतरी खायला दे. तर मुलं चला, मला डाळ वगैरे शिजलेली आहे, भात पण शिजलेला आहे, पटकन फोडणी टाकायची. तर म्हणलं लसूण वगैरे घेतला पटकन सोलायला. जास्त काही त्याला हे करत बसायला नाही. जिऱ्याची आणि लसणाची फोडणी टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आणि करायचं म्हणलं पटकन वरण होऊन जाते. आणि कधीतरी असं बाय चान्स वरण केलं ना तर वरण आणि भात तर चांगलं लागतं. रोज आपण भात भाजी चपाती सगळं हे खातच असतो, पण कधी पोटालाही थोडासा आराम सगळ्यांच्या भेटण्यासाठी पण असं तरी थोडं नॉर्मली काय खाल्लं ना हलकं तरी बरं वाटतं. किचनवरती बघा सगळा पसारा पडलेला आहे. आता हे सगळं आवरून मीही जेवण करणार, थोडंसं वरण भात खाणार आणि नंतरच मग कामाला लागणार. कसं असते, मुलं असतील ना तर घरामध्ये आपल्याला थोडं तरी काहीतरी खायला करावं लागतं. जर कोण नसेल तर मग बघा मी काहीच टाकलेलं नाही, त्याच्यामध्ये फक्त मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि लसूण. आणि हे असंच वरण छान लागतं. त्याच्यामध्ये जास्त सामान टाकलं ना ते अजिबात छान लागत नाही. तर मी एकदम असं नॉर्मल आणि साधंच वरण केलेलं आहे बघा. तर भरपूर केलेला आहे, कारण दुसरा स्वयंपाक काहीच बनवायचा नसल्यामुळे मी काय केलं आहे, जास्तीचं वरण आणि जास्तीचा भात केलेला आहे. एक टोप वरण केलं आणि एक टोप भात केलेला आहे, जेणेकरून मुलांना दिवसभर तरी भूक लागू नये आणि मला माझ्या मागं लागू नये की आई मला भूक लागली असं काही म्हणू नये. तर बघा माझं सगळं झालेलं आहे, जे आता वरण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि मी आलेले आहे आता भात वगैरे, वरण भात खाल्लेला आहे मीही. आणि म्हणलं आता चला म्हणलं पटपट पहिले आता भांडी घासून घ्यायची, कारण भांडी इतकी आहेत ना तर ते घासून ना असं, आणि एकदा कामाला लागलं आणि सुरुवात केली ना काही वाटत नाही. करायच्या अगोदर प्रत्येक काम करताना नकोसच वाटतं, असं कशाला करायचं आहे, राहू दे, परत नंतर करायचं म्हणलं ना ते काम होतच नाही. तर मग आपलं काम आपण डोक्याने केलं ना की बाबा आज मला हे काम करायचंच आहे, तर ते करायचंच. एक मनात जिद्द ठेवली ना एखादी गोष्ट करायची तर ते पूर्ण होईपर्यंत ना ते थांबायचंच नाही, मग ती कुठली का असेल आपली. तर मी पाटी घेतलेली आहे आणि पाटीमध्ये निरमा टाकून साबण पण अख्खी वडी टाकली मी त्या पाटीमध्ये, कारण जेणेकरून सारखं ते आपल्याला ते जास्त पाणी लागतं ना, भांडी जास्त असल्यामुळे. मग ते बारक्या डब्यात घेण्यापेक्षा मी काय करते, पाटीमध्ये 2-3 मग पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये निरमा टाकला 2-4 चमचे आणि एक साबणाची अख्खी वडी टाकली, जेणेकरून आपली जोपर्यंत भांडी आहेत ना तोपर्यंत ते संपलंच नाही पाहिजे. सतत ते निरम्याचं पाणी वा साबणाचं पाणी आणि साबणाने आणि निरम्याने दोन्हीने मिक्स करून भांडी घासली ना तर भांड्यांना चकाकी ही चांगली येते. फक्त साबणाने चकाकी येत नाही आहे भांड्यांना, कारण ही रेग्युलरची भांडी नाही आहेत, हे एका जागेला ठेवायचीच भांडी आहेत रॅकवरची. त्यामुळे मी निरमा आणि साबण दोन्ही मिक्स करूनच त्याने भांडी घासणार आहे, कारण थोडं जरी त्याला प्रेशर दिलं ना तर ते लगेच क्लीन होतं. त्यामुळे मग मी तसं करते. तर बघा मी घरात टी व्हीला पिक्चर लावला होता, तो पिक्चर बघत मी
अख्खी जेवढी होती ना रॅकवरची तेवढी सगळी भांडी घासलेली आहेत. आणि मी जराही थांबले नाही, जोपर्यंत भांडी होत नाहीत ना तोपर्यंत मी जराही थांबले नाही. कंटिन्यू भांडी घासतच राहिले. भांडी मी घासायची आणि मुलांना मांडायला द्यायची, त्यामुळे लगेच पटकन कसं असतं, मुलांना जर आपण समोर असं म्हणजे घेऊन जर काम केलं ना तर कामं पटापट होतात. जर आपण एकट्यानेच काही गोष्टी करत बसलं ना तर आपल्यालाही होत नाही आणि आपल्यालाही खूप कंटाळा येतो. जर मुलांना जर आपण मदतीला घेतलं ना तर होतं. कसं असतं, मुलांना काही गोष्टी सांगण्यापेक्षा ना त्यांच्याकडून करून घेतलेल्या खूप छान असतं. तर बघा माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत, गॅलरीमध्ये मांडलेली आहेत मी सगळी. डबे वगैरे आहेत. तर भांडी वगैरे घासून खूप कंटाळा आला होता. तर मुलीला म्हणलं मस्तपैकी असा चहा बनव म्हणलं. माझे आता खूप पाय दुखायला लागलेले आहेत, मला काही चहा करायची कॅपॅसिटी नाही आहे. आता मला मस्त असा तू बेडवरती चहा आणून दे म्हणलं. मग माझी मुलगी मला चहा बनवून आणून देत होते. तर मला सांगा आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.